नमस्कार, मी माधवी देसाई. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी येते. मुंबईत सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट आरपीएफनं उधळलेला आहे. 9 संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई ते सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय. दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयित 9 महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सर्व महिला या धाराशिव जिल्ह्यातल्या रहिवासी असून यातील काही महिलांवर याआधी देखील चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर मोठी बातमी आहे. सोलापूर पुणे मार्गावरच्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याचा कट होता, जो कट आता उधळण्यात आलेला आहे. आपले प्रतिनिधी आफताब शेख आपल्या सोबत आहेत. आफताब, या महिलांना नेमकं पोलिसांनी कसा बेडा ठोकलेला आहे, कसा प्रयत्न होता या महिलांचा दरोडा टाकण्याचा? मुंबईहून सोलापूरला येणारा जो रूट आहे त्याचा कुडवाडी स्टेशनच्या दरम्यान साधारणतः दरोड्याचे प्रकार जे आहेत ते अनेक वेळा घडलेले आहेत आणि याच प्रयत्नात असलेल्या 9 संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांनी अटक केलेली आहे आणि दरोड्याचा कट जो आहे तो उधळलेला आहे. कुडवाडी रेल्वे स्टेशनवरती क्राईम प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन स्क्वॉड जे रेल्वेचा आहे त्याच्या एका कॉन्स्टेबलला 3 महिला ज्या आहेत संशयातरित्या फिरत असल्याचं आढळून आलं. त्यांनी त्यांना कानच जे ते सोडण्यासाठी सांगितलेलं होतं. मात्र त्यानंतर देखील या सगळ्या ज्या महिला आहेत ते मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस यामध्ये दरोड्याच्या उद्देशानं शिरलेल्या होत्या आणि त्यामुळे आरपीएफला सगळ्याकडे सतर्क करण्यात आलं होतं. ज्यावेळेस त्या सगळ्या महिला ज्या आहेत जेऊर रेल्वे स्टेशनवरती उतरल्या त्यावेळेस आरपीएफनं त्या सगळ्या महिलांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याजवळून दरोड्यासाठी लागणारं काही साहित्य देखील जप्त करण्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या 9 महिला ज्या आहेत त्या 18 ते 40 वयोगटाच्या असून धाराशिव जिल्ह्यातल्या रहिवासी आहेत आणि याच्यातील काही महिलांवर चोरीचे गुन्हे यापूर्वी देखील दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळं या महिलांचा नेमका कट काय होता, टोळी कुठं सक्रिय होती, या सगळ्याच्या संदर्भानं आता आरपीएफ चौकशी करतात. त्या सगळ्या महिलांना आरपीएफनं आता ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी जी आहे ती सुरू असल्याची माहिती आरपीएफ कडून देण्यात आली आहे. माधवी. आफताब, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.